नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंसाठी, मदतनीस ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून त्यांनी जे आपलं आंदोलन झालेलं 22 तारखेला, त्या आंदोलनाचं इतिवृत्त आपल्या हाती आलेलं आहे। या इतिवृत्तात त्यांनी नमूद केलेलं आहे की प्रोत्साहन भत्त्याची सरसकट रक्कम सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना भेटणार। तसेच अंगणवाडीची जी वेळ वाढवण्यात आलेली आहे त्या वेळेबाबत सुद्धा महत्त्वाचा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे। दरवर्षी सिम कार्ड रिचार्जसाठी अंगणवाडी सेविकेंना 3,500 रुपये भेटणार। सीमा समाप्तीची वयाची अट 65 वर्ष ठेवण्यात आलेली आहे। याबाबत महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्यासोबत झालेल्या चर्चेचे इतिवृत्त आपल्या हाती आलेलं आहे। खूप महत्त्वाची माहिती आणि अपडेट असणार आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करायचं आहे। नक्की यांनी काय मागणी केली, जे आपल्या सेविका ताईंसाठी, मदतनीस ताईंसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, हे सर्व सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, तुम्ही दिनांक याची पाहू शकताय, 21/1/2026 हे इतिवृत्त आहे आणि हे इतिवृत्त सर्वांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे। या इतिवृत्तामध्ये नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या सर्व मागण्या, बघा एकूण याच्यामध्ये 15 मागण्यांचे इथे इतिवृत्त देण्यात आलेलं आहे। खूप महत्त्वाची माहिती असणार आहे। एक माहिती आपण डिटेल्समध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा, वर काय माहिती नमूद केलेली आहे। दिनांक बघा, 20/1/2026 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्यासोबत झालेल्या चर्चेचे इतिवृत्त आपल्या हाती लागलेलं आहे आणि तुम्ही फोटो देखील पाहू शकताय। आयुक्त कैलास पगारे सर यांच्याशी आपली चर्चा झाली आणि चर्चेमध्ये तुम्ही पाहू शकताय आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांना हे इतिवृत्त सादर करण्यात आलेलं आहे। आता या इतिवृत्तात नक्की कोणत्या मागण्यांना अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंचा फायदा होणार हे आपण जाणून घेऊया। 1 नंबरचं बघा, अंगणवाडी सेविकेंना 4,500 रुपये दरमहा केंद्र सरकारकडून दिले जातात। सध्या केंद्र सरकारने PFMS प्रणाली बंद केल्यामुळे अंगणवाडी सेविकेंना डिसेंबर महिन्याचे मानधन मिळालेले नाहीये। केंद्र सरकारने नवीन SNA प्रणालीमार्फत मानधन देण्याची सूचना केल्यामुळे SNA प्रणालीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसांची माहिती पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचे मानधन जमा होण्याचे आश्वासन माननीय संचालक वित्त विभाग, लेखा विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी दिलेली आहे। 2 नंबरचं ऑप्शन बघा, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दरमहा राज्य सरकारतर्फे 2,000 व 1,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश आहेत। ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2025 पर्यंत सुमारे 60% महिलांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मिळालेली नाहीये। प्रोत्साहन भत्त्याचे गुणांक हे संगणकाद्वारे निर्गमित होतात, त्यामुळे या अंगणवाडी सेविकांचे गुणांक 6 पेक्षा जास्त आहे, म्हणजे 7 आणि त्याच्यापेक्षा जास्त आहेत, त्यांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम देण्यात येते। डिसेंबर महिन्याचे सुमारे 76% अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम जमा होण्याचे आश्वासन माननीय सहाय्यक संचालक वित्त व लेखा, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी दिले। संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा किंवा प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मानधनात वर्ग करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्यावर मंत्री महोदय लवकरच निर्णय घेतील अशा सूचना माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिलेली आहे। वरील मागणी मान्य नाही झाली तर अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांना मिळालेल्या गुणांकावर, म्हणजे कितीही गुण मिळू द्या, 2 मिळू द्या, 4 मिळू द्या किंवा 10 मिळू द्या, जेवढे त्यांना गुण मिळतील त्या सर्व गुणांची त्यांना पैसे जमा करावे अशी मागणी इथं करण्यात आलेली आहे आणि ही मागणी आपल्या संघटनेकडून करण्यात आली आहे। खरंच ताईंनो, खूप महत्त्वाची माहिती आहे। आपण काम केलं, आपला फुलाची पाकळी म्हणून 6 मार्क पडले म्हणून काय झालं, त्या सेविकेंना 6 मार्काचे 1,200 रुपये सेविकेंना आणि मदतनीसांना 600 रुपये जमा व्हायला पाहिजेत। त्याप्रमाणे बघा, माननीय आयुक्त महोदयांनी सांगितलेले आहे की हा प्रस्ताव विचार करण्यासारखा असून त्याबाबत वरिष्ठ कार्यालयासोबत चर्चा करण्यात येईल, म्हणजे याच्यासोबत सुद्धा चर्चा झाल्यानंतर आपल्यासमोर निर्णय येणार आहे। 3 नंबरचा ऑप्शन बघा, दरमहा पेन्शन व ग्रॅज्युटीबाबत महिला व बालविकास विभाग सकारात्मक असून ते प्रस्ताव वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत अशी माहिती माननीय आयुक्त महोदयांनी दिलेली आहे। तसेच बघा, 4 नंबरचा ऑप्शन अत्यंत महत्त्वाचा आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसांना दरवर्षी 16 ऐवजी 20 किरकोळ रजा व आजारपणाची भर पगारी रजा देण्याबाबतचे
प्रस्ताव मंत्रालयाला पाठवण्यात आलेले आहेत. लवकरच त्याच्यावर मान्यता मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठोस आश्वासन माननीय आयुक्त महोदयांनी दिलेले आहेत. 5 नंबरचा ऑप्शन बघा, केंद्र सरकारकडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्या कारणाने सिम कार्ड म्हणजे सिम रिचार्जची रक्कम मिळालेली नाही. अंगणवाडी सेविकांना दरवर्षी 3,500 रुपये, बघा अंगणवाडी सेविकांना दरवर्षी रिचार्जसाठी 3,500 रुपये देण्यात यावे असा देखील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. 6 नंबरचा ऑप्शन बघा, मदतनीसमधून अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती झालेल्या सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांची सेवा समाप्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत शासकीय आदेश निर्गमित करण्यात येईल. बघा ताईंनो, मागल्या 2-3 महिन्यात मी एक तुम्हाला GR दाखवला. त्या GR मध्ये सांगितलेले की मदतनीस म्हणून ज्या सेविकांची निवड झालेली आहे किंवा मिनी अंगणवाडी सेविकांचे ज्या मेन सेविका झालेल्या आहेत त्यांचे सेवा समाप्तीचे वय 60 करण्यात आली, तर संघटनेने ती 60 वय न ठेवता 65 वर्ष करण्याचे आदेश जाहीर करा अशी मागणी केलेली आहे. 7 नंबरचा ऑप्शन बघा, माननीय सचिव महिला व बालविकास यांच्यासोबत चर्चा करून दरमहा घरपोच आहार देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येईल. म्हणजे जो आपला THR आहे त्याचा देखील दर्जा सुधारण्यात येणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. 8 नंबरचा ऑप्शन अत्यंत महत्त्वाचा आहे बघा, प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याला 21 रजिस्टर ठेवावे लागतात. जे काय आपले 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर जे आपले पोषण आहाराचे किंवा पूर्वशालेय शिक्षणाचे जे रजिस्टर आहेत, CBचे रजिस्टर आहेत, हे सर्व रजिस्टर धरून आपल्याला 21 रजिस्टर ठेवावे लागतात. तर हे सर्व रजिस्टर न ठेवता फक्त THR आणि सर्वे रजिस्टर ठेवण्याचे ठोस आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन माननीय आयुक्त महोदयांनी दिलेले आहेत. यामुळे देखील सुद्धा सेविकांचा ताण कमी होणार आहे. 9 नंबरचा ऑप्शन बघा, नवीन टेंडर देताना लाभार्थ्यांना दिले जाणारे साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोच करण्याचे नियम नवीन टेंडरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे असे आश्वासन माननीय आयुक्त महोदयांनी दिलेले आहे. तर ही माहिती महत्त्वाची आहे बघा. ज्यावेळेस आपल्या अंगणवाडीसाठी बेबी किट येतात किंवा पूर्वशालेय शिक्षणाचा संच येतो त्यावेळेस ते साहित्य अंगणवाडी सेविकांना तेथून जाऊन आणावं लागतं स्वखर्चाने. तर तसं न होता आता जे कोणती कंपनीकडून ते टेंडर घेणार त्या कंपनीने प्रत्येक अंगणवाडीमध्ये ते साहित्य पोचवायचे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. 10 नंबरचा ऑप्शन बघा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या योजनेव्यतिरिक्त म्हणजे महिला व बालविकास योजनेव्यतिरिक्त कोणतेही काम अंगणवाडी सेविकांना देण्यात येऊ नये असं महिला व बालविकास विभाग नवी दिल्ली यांनी शासनाला वेळोवेळी निर्गमित केलेले आहे. अंगणवाडी सेविकांना योजनाबाह्य काम जिल्हा स्तरावरून दिले जात असून संघटनेने जिल्ह्याच्या ठिकाणी पाठपुरावे करावे अशी देखील सूचना आयुक्तांनी ही संघटनेला सूचना दिलेली आहे की तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणाहून ही काम येत आहे त्यामुळे तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी याची मागणी करा. 11 नंबरचा ऑप्शन बघा, अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांचा आहारात वाढ करते वेळी इंधनाचे दर वाढवण्यात येईल अशी माहिती आयुक्त महोदयांनी दिलेली आहे. म्हणजे जे इंधन बिल आहे त्याचा दर वाढावा अशी मागणी केली आहे. 12 नंबरचा ऑप्शन बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत असून FRS करण्याची सूचना केंद्र सरकारची असून त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार केवळ भारत सरकारचाच आहे. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने FRS विरुद्ध याचिका दाखल केली असून त्यावर माननीय न्यायाधीश जे निर्णय देतील ते महाराष्ट्र शासनास मान्य राहील अशी माहिती आयुक्त महोदयांनी संघटनेला दिलेली आहे. त्याच्यानंतर 13 नंबरचा ऑप्शन बघा, FRS मुळे येणाऱ्या काळात लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा आहार मिळणे शक्य होईल तसेच अंगणवाडी केंद्रात देण्यात येणारे आहार माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येत असून अंगणवाडी सेविकांना कार्यालयात म्हणजे त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आहाराबाबत तक्रार करावी अशी माहिती आयुक्त महोदयांनी संघटनेला दिलेली आहे. 14 नंबरचा ऑप्शन बघा ताईंनो, राज्यात सुमारे 8,000 नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे देण्यात आलेले आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता 8,000 नवीन अंगणवाडी केंद्रे ओपन होणार आहेत. 15 नंबरचा ऑप्शन बघा, सेविकेंमधून मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदाची भरती करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर माननीय आयुक्त महोदयांनी हे विषय न्यायालयाकडे प्रलंबित असून न्यायाधीशांनी आदेश दिल्यानंतरच अंतर्गत भरती करण्यात येईल अशी माहिती आयुक्त महोदयांनी संघटनेला दिलेली आहे.
खरंच ताईंनो, खूप महत्त्वपूर्ण आणि योग्य माहिती संघटनेने यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी केलेली आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे. बघा, ही माहिती आपल्याला बृजपाल सिंह, जे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष आहेत, यांच्याकडून आलेले आहे. तसेच सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड, कार्याध्यक्ष निलेश दातखिळे यांनी ही मागणी केली आहे. खूपच महत्त्वाची मागणी त्यांनी या इतिवृत्ताच्या माध्यमातून आयुक्त महोदयांना सादर केलेली आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.